नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6 वाजले त्या. चला आता सकाळ सकाळ सुरुवात करते कामाला. पहिल्यांदा सगळं अंगण झाडून घेते स्वच्छ. अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतलंय. आता गुरांखालची झाडलोट करून घेते. पहिल्यांदा शेण काढते आणि शेण काढून परत मग झाडून घेते. शेण झाडलोट करून गुरांखाली सगळं स्वच्छ केलं आणि रात्री गिनीगोल टाकलं होतं. ते काही रेडीने खाल्लं नव्हतं बारक्या. त्याच्या पुढची चिपाडा गोळा करून आता म्हशीला टाकली ती. आता धार काढून घेते आता म्हशीची. नंतर परत मग गाईची म्हशीची काढल्यावर आठ वाजल्या. आता वासरं सोडले धार काढायला. पोरं शाळेत गेली आणि 8 वाजेपर्यंत पाण्याची लाईट होती. पाणी पण भरून झाले. शेणाला मका टाकली खायला. निवांत येते मका खाऊन. आता थोड्या वेळानं वैरण टाकायची. आज काय ऊन पडायचं वाण नाही, त्यामुळे आता सकाळ सकाळ कपडे धुते, म्हणजे हडकते ते दुपारपर्यंत. कपडे आणले ते धुवायला. कपडे धुवून घेते आता. कपडे धुवून झाले सगळे आणि धुईल तसे कपडे वाळत टाकले. ते कपडे धुताना चिरचिर येत होती, त्यामुळे धुईन तसे वाळत टाकले. ती आता गुरांना पाणी पाजून बघितले. गुरं काय पाणी पिली नाही ती. आणि सकाळी गोळा करून टाकलेले चपाटे सगळे फोडून खाल्ले. ती थोडे थोडे राहिले. ती आता ह्यांना कॅरेटामध्ये मुरघास ठेवते. मामा परत सोडते ते गावात आल्यावर गुरं मोकळी चरायला. आता कॅरेट नेते आणि मुरघास टाकते आणून गुरांना. आता नेमकी मायलेकींचे भांडणं चालले. ती एका काय चालले कळ नाहीच. गेली वळण. गुरांना मुरघास ठेवला आणि आता गुरांना वैरण ठेवून खाली आली. आता शेळांना काढून नेते वैरण घेतली. कवळं कवळं बघून नेते. निभार ती परत गुरांना टाकायला ते काढून. शेळाला नास करते त्या निभार टाकलेलं. चपाटा तशीच पाडते त्या, त्यामुळे त्यातलं कवळं कवळं बघून गवत नेऊन गटोडं टाकते त्यांना. तर आता शेळाला पण वैरण आणून टाकली आणि घरचं सगळं काम झाले. चला आता आम्ही निघालो माळावर. टमाटा तोडायचा आज. तर आता सकाळचे 11 वाजले ते आणि आलोय रानात. आल्या पहिल्यांदा तर कागद हातरलाय. थोडासा वाला होता कागद, टमाटा वाचायचं कागदावर, त्यामुळे कागद हातरलाय. आता बादल्या घेऊ आणि सुरुवात करू आता टमाटर तोडायला. इकडल्या पलीकडच्याकडनं सुरू करायचं तोडायला.
तर दुपारच्या 3 वाजले त्या आणि इकडनं टमाटा तोडायला सुरुवात केली ती. कडेला गेलो आता 2 पाती राहिले ते अजून तोडायच्या आणि आत्यानं पण सकाळपासून तोडू लागले. आता कॅरेट आले ते त्यामुळे आता आत्या बसले ते निवडायला. चला तेवढे राहिलेल्या 2 पात्या आम्ही तोडतो आता. तिकडच्या हे 2 पात्या राहिले तर टमाटर तोडायच्या आणि त्याच्या आधी आम्ही पण थोडंसं इळू खाली करू लागलं. आता खालच्या बाजूला थोडं टाकायचं राहिले ते थोडं टाकू आणि मग परत राहिलेला टमाटर तोडू. थोडंसं राहिलं तर इळू टाकायचं, वरनं व्हायला लांब पडते ते, त्यामुळे आता ट्रॅक्टर खाली आणलाय. आता एवढं राहिलेलं टाकून घेऊ. मामाने इकडं गुरं आणले ते माळाला चरायला. अरकामी सोडले त्याने वाटायला बसले ते राखण. 5 वाजले त्या आणि टमाटर तोडायची आपली डेडलाईन राहिली. 11 कॅरेट माल निघलाय चांगला आणि 2 नंबर पण निघलाय. आता आत्यान भाऊजी द्यायचे ते भरून. चला आता आम्ही निघालोय घरी. भुका लागले ते आता, सकाळी जेवण गेलेले ते कधी. 6 वाजल्या. जेवण करून थोड्या वेळ बसली होती. आता इकडे पोरांकडे आली. काय खायचं रे पोरांनो? झोका? अभ्यास नाही का तुम्हाला आज? निवांत बसलाय खेळत तुम्ही आज? राधा तुला नाही का अभ्यास? झालं का मग? बर. मस्त वातावरण आहे आणि पोरांचा झोका खेळायला चालू आहे. हा काय बर. चला आता संध्याकाळी स्वयंपाकाची वेळ झाली. आता काय म्हणताय? करा करा अभ्यास, वाचन करावं तर अभ्यास नाही म्हणल्यावर. होय रे पोरांनो, देते उद्यापासून देते. हा दिवस मावळे, देवासमोर दिवा लावला. चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते. कणिक मळून घेतली, चपात्या करून घेते. तर आता माझ्या चपात्या करून झाले, ते स्वयंपाक करून झाला आणि आता निवांत बसले बाहेर येऊन. कंटाळा आलाय खूप आज, दिवसभरात वाकून टमाटर तोडलाय. चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. उद्या भेटूयात अशाच एखाद्या छान नवीन ब्लॉग सोबत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.